चला नमस्कार भावा बहिणींना सगळ्यांनाच नमस्कार. लय दाबून जेवण झालं गड्या आता मस्त पैकी. लय रिटून जेवण झालं आता असं वाटायला लागलं की आपलं हातरून टाकून झोपावा. पण काय आहे तुमच्या दाजीच्या मागं काम आहे अजून भरपूर. त्याच्यामुळं आता कसं आहे बसून जमणार नाही, आराम करून जमणार नाही. आपलं जे काम आपण हातात घेतलंय ते काम आता आपल्याला पार पाडावंच लागणार आहे. पण आता कसं आहे जेवलंय ना मग आपण जरा गडीभर बसणार आहेत. चला म्हणलं मग आता भावांचं बहिणीचं काय चाललंय आपल्या बहीण भावांबरोबर जरा गप्पा छप्पा मारावात आपलं. आणि नंतर आपलं जे काम आहे ते काम फायनल करावा म्हणलं. आता ही काय येतं आपली सणग आणून ठेवले की काव खोर घाम्यालं काय झालंय आपलं मटेरियल यायचं म्हणल्यानंतर आता असली आपला ही क्रिशिंग खडी कमी पडते ना. वाळू तर आपण आणून तर टाकलेलीच आहे पण बाकीचं मटेरियल यायचं आहे. त्याच्यामुळं आता तुमच्या दाजीचं चाललंय काम जरा. हा ही काय झालं आपलं आता आपल्या वस्तीसाठी पाण्याची सोय झाली. तो का तिकडं वर टाकी आहे. 2-3 दिवस झालं इथं पाईपलाईनचं काम चाललं होतं, 2-4 दिवस चाललं होतं. ही तो का पाईपलाईन आता जोडली. आपल्या वस्तीला पाणी येणार, प्रत्येकाच्या घरी कनेक्शन देणार ते ग्रामपंचायत. पाईपलाईन जोडलेली आहे. आणि काय झालं हे रस्ता JCB वाल्याने आता काय रस्ता जरा आचाक वाचाक झाला होता. पण आता ही तुमच्या दाजी आपल्या आता आपलं मटेरियल यायचं त्याच्यामुळं मग चाललंय तुमच्या दाजीचं व्यवस्थित रस्ता करायचं. खोऱ्याने जरा हवारी करायची चाललेली आहे. ही रस्त्याची बेकार झाली ना, गाड्या मोठ्याला येणार नाहीत ना. मग आता जी मशीन ते मटेरियल आपलं स्लॅब भरायला येणार मशीन ती आणता येणार नाही ना. मग पण आता हे कसं आहे जरा खोऱ्याने ओढून तोडून जरा इथपर्यंत केलं व्यवस्थित. आता टिकावानी खांदा इकडं मोरम ह्यो जरा इकडं वडतोड केली, इथपर्यंत केली. आता इथून पुढं राहिली वडतोड करायची अजून. ही काय इथं खडा आहे लय रस्त्याने बेकारी झाली होती आमच्या. हे काय बघा आता नुसतं ते JCB वाल्याने आचाक वाचाक करून ठेवलं, काय हवारी केली नाही व्यवस्थित काय नाही. पण आता आपल्याला आपलं रस्ता आहे म्हणला तर आपण करून घ्यावाच लागणार आपल्याला. त्यांचं काय काम आहे पाईपलाईन बुजायचं, ते पाईपलाईन बुजून जाणार, बाकीचं काय ते करू शकत नाहीत ना. पण आता आपला रस्ता आहे म्हणला तर आपण एवढं सगळं व्यवस्थित करायला पाहिजे. नका पाण्याने वगळून पाणी सगळं नळ्या पडल्या हो का इथं पुढं आता ती बुजून घ्यावं लागेल. तुमच्या दाजीला सगळं व्यवस्थित करून घ्यावं लागणार आहे रस्ता. पण आता हे बघू आता संध्याकाळ होईन तुमच्या दाजीला हे रस्ता नीट करताच हे मुरम भरता. आणि त्याशिवाय बी आपल्याला काय गाड्या बोलता येणार नाहीत. बघू आता आज जर रस्ता क्लिअर झाला तर मग उद्याच्याला आपल्याला गाड्या बोलता येत्या क्रिशिंगची आणि खडीची. कमी पडतंय ना आपल्याला माल मटेरियल. टॉमी बी आपल्या संगच असतो बसून जवळच. काय हे जरा ह्याला आता इथं का इथं खटाचे गाम्याल्याने माती वाहून इथं जरा टाकावंच लागेल. इथं काय करणार आता आपल्या घराचं काम आहे ना. आता आपल्याला रस्त्याची गरज आहे, सार्वजनिक रस्त्याची गरज आहे. पण पहिलं तुमच्या दाजीला गरज आहे म्हणून आता दाजी जात बत इथं. मग आता ही कसं आहे काय आता आपलं आज बी काम बंदच आहे. त्या मिस्त्रीला काहीतरी काम आलं अचानक त्याच्यामुळं आपलं काम बंद आहे आज. उद्यापासून होईन चालू काम. काय आता अर्जंट काय काम असेल त्याच्यामुळे आपल्याला काही म्हणता येत नाही. जाऊ द्या मग म्हणलं आता उद्या मिस्त्री या. मग काय करणार आता नेमकं मग आपलं जे रस्त्याचं काम आहे ते म्हणलं आज उरकून घ्यावा. आणि म्हणलं चला भाऊ बहिणीवर गप्पा छप्पा मारावा म्हणून जरा बसलं जेवण करून. तर तुम्हाला मगाशीच म्हणलं जेवण करून भावांनो बहिणीनं. आणि आपल्या बंगल्याचं काम कसं काय चाललंय भावांनो बहिणीनं? मग चाललंय का नाही टकाटक जरा. आता काय नाही मारत ती ठोकून झालेलं आहे. फळ्या काल त्यांनी आणून टाकल्यात. हो का या फळ्या कमी पडल्या होत्या वर इथं आतून फळ्या टाकलेल्या आहेत. हो का या तर या फळ्या कमी पडल्या होत्या त्यांना म्हणून मग काल त्यांनी जाऊन आणल्या फळ्या. काय श्रीगोंद्याला अचानक वाहन मिळत नाही मग त्यांनी गाडीवर जाऊन आणल्या फळ्या. त्याला काही नाईलाज होता.
आणि अजून बाकीचं आपल्याला ते काय वर ह्याला स्लॅबमध्ये ते नाही का माल काल म्हणजे डॉक्टर फिक्सिट 10 लिटर आणलं. आता बऱ्याच जणांना विचारलं म्हणलं ज्यांनी कामं केलीत ना स्लॅबची त्यांना विचारलं म्हणलं किती लागन, ते म्हणले 5-6 लिटर लागन. जर तुमचं वर आता राळा गोठे करायची म्हणलं तर मग लागणारच ना, अजून परत 1-2 लिटर लागणच. मग म्हणलं चला 10 लिटर एखाद्या घेऊन येऊ आपण म्हणलं. हो का 10 लिटर आणलं डायरेक्ट. म्हणलं परत कमी पडायचं नको, टेन्शन नको, काही नको काही नको, म्हणून काल आपण 10 लिटर घेऊन आलो. परत आपल्याला होईल ना उपयोग त्याचा, आहे का नाही. चला आता मग तिथं आपलं गडी बरं आराम करावा म्हणलं, बसावा काय मग आता. चाललंय हळूहळू तुमच्या दाजीचं होईन आता 5-6 दिवसात काम आपली. काय नाही बाकीचं आता ही उद्याच्याला ते निमार्द ही ठोकून घेतलं की मग डायरेक्ट मग त्यांचं मग गज कटिंगच घेते आणि गजच मग कापाय घेते ते डायरेक्ट. मग जाळी डायरेक्ट वर हातरायची, अख्खी जाळी हाताळायला बी 2-3 दिवस लागत्यानच म्हणायचं. परत अजून जिना पलीकडून ठोकायचं आहे, अजून ती स्लॅबचं काम झालं मग पायऱ्याचं काम आहे समोर. तिथं भावांना बहिणीनं पायऱ्या किती फुटाच्या करावं बाबा नेमकं, लांब अंतर असं. ते मिस्त्री म्हणले बा एक तर त्या कॉलमपर्यंत घ्या 8 फूट, पण म्हणलं इतक्या लांब काय करायचं पायरीला, कारण आपण त्याच्यावर 3 फुटाचं बिथाड घेणार आहे ना वर. मग म्हणलं 4 फुटाचं करावा, लांबी 4 फूट करावा. आणि म्हणलं आपलं इनोवा वर जायसाठी थोडं म्हणलं मधून नाही का आपण इनोवा जायसाठी थोडा रस्ता करायचा वर आणि साईडने चालायला. मग 4 फूट लय झालं ना, नाही तर मग म्हणलं 3 फुटाचं म्हणलं लय बारीक होतंय ना पायऱ्या. लांबीला 3 फुटाच्या पायऱ्या, तर पायरीच 3 फुटाची असती लांबीला. आणि मग म्हणलं डायरेक्ट मग काय होतं चालतं मधून इनोवाला वर जायला रस्ता करायचा म्हणलं ना, तर मग दोन्ही साईडने रस्ता राहणार नाही. त्याच्याकरता म्हणलं मग 4 फूट घ्यावं का काय भावांना बहिणीनं पायरी मग लांबीला. सांगा बरं मग दाजीला कमेंट करून का मग डायरेक्ट ते मिस्त्री म्हणते 8 फूट घ्या डायरेक्ट कॉलमपर्यंत इकडं. पण 8 फूट काय उपयोगीच नाही ना, आपल्याला 3 फूट वर बांधकाम घ्यायचं आहे. जर 3 फूट बांधकाम वर जर पोर्चीवर घेतलं तर योग्य दिसन का. म्हणजे बाबा कसं आहे तर आपलं डोक्यात आहे की पुढं पॅक करायचं म्हणजे ग्रिल ठोकायचं वर त्याच्यावर. पण योग्य वाटतंय का बा कसं करावा, कारण आपल्या बहीण भावांना तर आपण आतापर्यंत आपलं जसं काम होईल तसं तर आपण दाखवतोच बहीण भावांना सगळंच काम. मग म्हणून तर आपण विचारतोय भावा बहिणींना भाऊ योग्य वाटतंय का काय, 3-4 फुटाचं करावा का 8 फुटाचं करावा का कसं करावा, कारण दाजी डोकं चला ना जरा. चला तर भावांना बहिणींना मग घ्या सगळ्यांनी काळजी. आता मी गडीभर बसून आराम करून आपलं हे रस्त्याचं काम तर करून घेणार आहे. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय सगळ्यांना.